आजचा व्हिडिओ पाहूया आपण. आता बघितलं आपण एज ट्रिकचं पार्ट 1 पाहिला, पार्ट 2 पाहिला, पार्ट 3 सुद्धा पाहिला. आज आपण बघणार आहोत पार्ट 4. बघा आता याच्यामध्ये काय दिले आपल्याला, काय ते आपण आता बघूया. काय आपल्याला गणित जे आहे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. गणित जर आपल्याला समजलं की आपण व्यवस्थित ते सोडवू शकतो. आपण वेगवेगळे पार्ट पाहिले की एजच्या याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. आपण बघितलं स्कॉलरशिप परीक्षा असेल, मंथन असेल किंवा नवोदय असेल किंवा कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल की असे वया संदर्भात म्हणजे एज संदर्भात प्रश्न येत असतात. मग आता हे जे प्रश्न आलेले आहेत हे कसे सोडवायचे, कमी वेळामध्ये आपल्याला सोडवायचे असतात कारण आपल्याकडे वेळ खूप कमी असतो. मग अशा वेळेस सोडवण्यासाठी आपण वेगवेगळ्या ट्रिक्स वापरतो. आता आपण 3 पार्ट बघितलेले आहेत. 3 पार्ट त्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की कशा प्रकारचे प्रश्न असतात. आता आज आपण बघणार पार्ट नंबर 4. ज्यांनी नाही पाहिलं जाऊन पहा की आपल्या चॅनलवर दिसेल सगळ्याला 1, 2, 3 जे पार्ट आहेत ते. आज आपण 4th पार्ट बघणार आहोत. त्यामधले सम बघूया आपण काय लिहिले. द सम ऑफ द एजेस ऑफ रमेश अँड महेश इज 45 years. महेश इज 5 years younger than रमेश. हाऊ ओल्ड इज रमेश. बघा असा प्रश्न एक्झाम मध्ये असतो, 100% असतो. बघा प्रश्न काय तो पहिल्यांदा समजून घ्या. तिथं पहिल्यांदा काय दिले त्यांनी, द सम म्हणजे काय, बेरीज. सम ऑफ द एजेस ऑफ रमेश अँड महेश म्हणजे महेश आणि रमेशच्या वयाची बेरीज किती दिली त्यांनी, 45 दिलेली. ओके. त्यात त्यांनी नेक्स्ट कंडिशन टाकले. काय कंडिशन टाकले, महेश इज 5 years younger than रमेश. महेश काय आहे, 5 years यंगर म्हणजे समजून घ्या पहिल्यांदा. यंगर म्हणजे काय, लहान. महेश हा कुणापेक्षा लहान आहे रे, तर रमेश पेक्षा लहान आहे. किती वर्ष लहान आहे, तर 5 years लहान आहे. तर काय विचारलं त्याने, हाऊ ओल्ड इज रमेश. रमेशचं वय किती, रमेशचं वय किती. जी कंडिशन दिली आहे ती पहिल्यांदा लिहून घेऊया आपण. पहिल्यांदा काय करूया, रमेश. आता हे काय आपल्याला एवढं लिहून घ्यायला वेळ नसतो पण आपण त्या तात्पुरतही करूया. रमेश काय आहे, एक्स म्हणूया आपण. आणि त्यानंतर महेश काय रे, महेश हा कुणापेक्षा लहान आहे, महेश हा कुणापेक्षा लहान आहे, रमेश पेक्षा. किती वर्ष लहान आहे, 5 वर्षांनी. म्हणून x - 5 केला. आता बघा त्याची कंडिशन काय दिली त्यांनी, सम म्हणजे x प्लस 1. या दोघांची बेरीज किती आहे, 45. बघा असं त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, या ठिकाणी बघा x - 5 इज इक्वल टू 45. आता हे 2x आहेत, या दोघांची बेरीज 2x. हे -5 तिकडे जाणार होता, या ठिकाणी 2 म्हणजे x इज इक्वल टू किती, 25. एक्स कोण आहे, एक्स आपला रमेश आहे. म्हणजे आपल्याला कशाचं विचारलं वय, रमेशचं. म्हणजे उत्तर काय आलेलं आहे, ऑप्शन नंबर 3 25. बघा आता हे आपण सोडवत बसलो तरी चालतं, नाही सोडवलं तरी बघा काय करायचं आपण, मनातल्या मनात तिथे एक्स म्हणजे या ठिकाणी काय असेल, त्या दोघांचं जर दिले असेल तर दोघांचं 2x येणार आहे. हे काय करायचं आपण, ऍड करायचं. यात काय करायचं आपल्याला, ऍडिशन करायचं आहे. यात ऍडिशन केलं की त्याला 2 ने डिव्हिजन करायचं. म्हणजे ह्या नंबरला हा काय दिलेला आहे तेवढं, म्हणजे 45 मध्ये 5 मिक्स केले 50 होतात. 50 ला 2 ने डिव्हिजन करायचंय. 2 ने डिव्हिजन केले की 25. म्हणजे जो कोणी मोठा असेल त्याचं वय येतं आणि जो कोणी छोटा असेल त्याचं वय काय करायचं, त्यातनं मायनस केलं की बरोबर येतं. हे तुम्हाला आता समजलं असेल की कशा प्रकारे. आता x आलं 25 म्हणजे आपण महेशचं वय काढू शकतो. महेशचं वय काय येणार आहे, मग हा 5 वर्षांनी लहान आहे. 5 वर्षांनी लहान आहे म्हणजे किती येणार, 20 येणार आहे. पण आपल्याला विचारलं कुणाचं यायचं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 2x करायचंय आणि जे जर समजा यंगर असेल तर त्यात ऍड करायचंय. काय करायचंय, ऍड करायचंय. आता आपण दुसरं गणित बघूया. दुसरं सम काय आहे ते आपण आता बघणार आहोत. दुसरं सम काय बघा, द सम ऑफ द एजेस ऑफ सार्थक अँड यश इज 30 years. सार्थक इज 6 years older than यश. हाऊ ओल्ड इज सार्थक. सोपा प्रश्न आहे. प्रश्न समजून घ्या. काय दिले, सेम मागासारखंच. काय दिले त्यांनी, सम दिलेलं आहे. कुणाचं वयाचं दिलेलं आहे, कुणाचं, सार्थक आणि यशचं. ओके. किती दिले, 30 वर्ष दिले. सेकंड कंडिशन काय आहे, सार्थक इज 6 years ओल्डर. इथं काय दिले, ओल्डर कुणापेक्षा, यशपेक्षा.
मग आपल्याला वय कोणाचं काढायचं, सार्थकचं काढायचं. हे प्रश्नामधले अधोरेखित भाग आहेत, म्हणजे आपल्याला पटकन सोडवायला सोपं जातं. आता या ठिकाणी बघा, सार्थक हा मोठा आहे, सार्थक मोठा आहे, आणि पहिल्यांदा मग आपण काय करू, छोट्याचं वय मानूया. यशला काय करू आपण, एक्स मानूया. त्यानंतर सार्थक, सार्थक काय आहे, यश पेक्षा 6 वर्षांनी मोठा आहे म्हणून प्लस केलं. काय केलं आपण, प्लस केलेलं आहे याला, बरोबर आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे. आता यात काय डोकं जास्त लावायचं, आपण सोडत बसलो तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे. मी तुम्हाला एकदम सिंपल पद्धतीने पण सांगतो कसं करायचंय. आता याच्यात 30 दिले का नाही, आणि किती दिले, 6. मग आपण साईडला आपण बघा 30 - 6 केलं काय येणार आहे, 24 येणार. किती येणार आहे, 24 येणार आहे. हे दोघं जण आहेत. किती जण आहेत, दोघं जण. म्हणजे 24 डिवायडेड बाय 2 केलं तर एकाचं वय येतं, एक्स कोण आहे ते, म्हणजे कोण आहे, यश. आणि सार्थकचं वय त्यात काय करायचं, ऍड करायचं आहे, म्हणजे किती येणार आहे, 18 येणार आहे. ही एक सोपी पद्धत झाली, तुम्हाला कळलं असेल कसं करायचं. आणि ही तुम्हाला आता दाखवलेली पद्धत काय करायचं, दोघांना केलं, x प्लस 6 इज इक्वल टू 3030. इकडे 2x प्लस 6 इज इक्वल टू 30. 6 प्लस तिकडे जाऊन काय होणार आहे, मायनस, म्हणजे 2x इज इक्वल टू 30 मायनस 6. आणि इकडे 2x इज इक्वल टू 24, x इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय 2, x इज इक्वल टू 12. म्हणजे x कोण आहे, आपला यश आहे. यशचं वय आहे किती, 12. मग आपल्याला वय कोणाचं विचारलंय, सार्थकचं, म्हणजे x प्लस 6, बरोबर आहे. म्हणजे 12 प्लस 6 केलं तर आपलं येणार आहे 18. हे ऑप्शन नंबर 2. हे आपण करत बसायला आपल्याकडे वेळ नसतो. ही सोपी पद्धत आहे. जेव्हा ओल्डर दिला असेल तर काय करायचंय, जे वय दिले त्यातून मायनस करायचंय, 2 ने त्याला काय करायचंय, डिव्हिजन करायचंय. म्हणजे आपल्याला एका त्या छोट्या व्यक्तीचं वय येतं आणि मग मोठ्याचं आपण त्यामध्ये ऍड करून ते काढू शकतो. जेव्हा ओल्डर दिला असेल तेव्हा मायनस करायचंय, आणि जेव्हा यंगर दिला असेल तेव्हा प्लस करायचंय. म्हणजे आणि त्याला 2 ने डिव्हिजन करायचंय. म्हणजे आपल्याला एकाचं वय मिळतं आणि दुसऱ्याचं वय आपण काढू शकतो. एवढ्या सिंपल आणि सोप्या पद्धतीने आपण हे करू शकतो. म्हणजे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आता घाबरायची गरज नाही. आपण आता पार्ट 4 बघितलंय की कशा पद्धतीने आपण सोडवलंय ते बघा. 1 2 3 4 आणि आता चौथा पार्ट आहे. म्हणजे एज संदर्भात आपल्याला कसलीही शंका, कसलंही गणित आलं तर ते सोडवता आलं पाहिजे. आपण आता नेक्स्ट जो 5वा पार्ट आहे तो आता आपण उद्याच्याला बघणार आहोत की त्यामध्ये वेगळ्या प्रकारचं गणित असणार आहे. म्हणजे एज संदर्भातचा आता कुठलीही शंका राहणार नाही. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ तुम्ही काय करा, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असे छान छान